नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी. मराठा आरक्षणाच्या सुनावणीची तारीख पे तारीख आता सुरूच आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे की प्रत्यक्ष सुनावणी करायची याच्यावरती 5 फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये निर्णय होणार आहे. 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानं आरक्षणाबाबत मोठा पेचच निर्माण झालाय. ही केस आता ऑनलाईन चालणार की प्रत्यक्ष होणार या संदर्भातला फैसला हा 5 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबितच राहिलाय, कारण स्थगिती उठणार का असा प्रश्न सकाळपासून पडलेला असतानाच आता थोड्याच वेळापूर्वी जसं सुप्रीम कोर्टानं सांगितलं, आजची सुनावणी ही तहकूब करण्यात आलेली आहे आणि पुढील सुनावणी आता 5 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आजची सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. या सुनावणी दरम्यान मागणी करण्यात आली, न्यायालयाला विनंती करण्यात आली राज्य सरकारच्या वतीने की फिजिकल हिअरिंगचा विचार माननीय न्यायालयाने करावा. यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की सुनावणी येत्या 5 फेब्रुवारीला आम्ही ठेवण्यात येईल. परंतु न्यायालयाने अजून हे स्पष्ट केलेलं नाही की 5 फेब्रुवारीला ही फिजिकल सुनावणी राहील का व्हिडिओद्वारे सुनावणी राहील. परंतु 5 तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि आज राज्य सरकार म्हणते की याच्यापेक्षा अधिक मोठ्या खंडपीठाकडे जायचं. याचा अर्थ एकच होतो की एक तर राज्य सरकार हळूहळू पावलं टाकते किंवा राज्य सरकारला वेळ काढूपणाचं धोरण करायचं आहे. आम्ही राज्य सरकारला परत एकदा ठामपणे सांगतो की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत उभं राहू. जर आम्हाला आपण फुल प्रूफ ॲक्शन प्लॅन दिला आणि तो जर समाजाला पटणारा असला तर आम्ही आपल्या भूमिकेशी सहमत राहू. परंतु राज्य सरकार आमचं समाधान करण्यामध्ये समर्थ ठरलेले नाही. ते मराठा समाजाचं समाधान करू शकलेले नाही. 2 वर्षापासून मराठा आरक्षणावर तारीख पे तारीख त्या ठिकाणी पडत चाललेली आहे. कोविडसारखी परिस्थिती आमच्या वेळेसच आली. याचा एकच अर्थ होतो की मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही. न्यायालयाला तर आम्ही काही बोलू शकत नाही, न्यायालयाची एक वेगळी गरिमा असते. परंतु राज्य सरकारच्या जे हातात आहे ते राज्य सरकारने केलं पाहिजे, एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे दिल्लीहून प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास जोडले गेलेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीबद्दल सुप्रीम कोर्टानं आज काय काय सांगितलं? एक अत्यंत महत्वाचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संदर्भात जी मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला त्या संदर्भात त्या सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याला अंतरिम स्थगिती मिळाली. आज या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी झाली. यामध्ये मुकुल रोहतगी जे महाराष्ट्र सरकारच्या वतीने युक्तिवाद केला त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत आणि ज्या पद्धतीने सर्व याची सांख्यिकीय डाटा आहे किंवा डॉक्युमेंट्स आहे हे एकत्रितपणे मांडणे शक्य होणार नाहीये. त्यामुळे या संपूर्ण सुनावणीला पुढे ढकलण्यात यावं. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की ज्यावेळेस वकील जे आहेत ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी स्पष्ट केलं की आम्हाला युक्तिवाद करता द्यावा. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस सिब्बल यांनी म्हटलं की युक्तिवाद करू द्यावा त्यावर कोर्टाने स्पष्ट केलं की आता आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. आगामी जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आम्ही तुम्हाला वेळ देऊ. पण महत्वाचं म्हणजे जेव्हा या संदर्भात निर्णय देण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस कोर्टाने हे स्पष्ट केलं की आम्ही ही जी सुनावणी आहे ही व्हर्च्युअल घ्यावी, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घ्यावी की प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी या संदर्भातला निर्णय आम्ही 5 तारखेला देऊ. सुनावणी होणार नाही, फक्त निर्णय होणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या संदर्भात असं स्पष्ट म्हणावं लागेल की आता सरकारने ज्या पद्धतीने भूमिका घेतली ती कुठेतरी ज्याने आरोप होतोय की भारतीय जनता पक्षाचे नेते आरोप करताय की हा सगळ्यात वेळकाढूपणा आहे आणि याचा मोठा फटका मराठा समाजाला बसणार आहे. त्यामुळे आता येत्या 5 फेब्रुवारीला काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल. प्रशांत, थोडंसं थांबवते. मात्र मराठा आरक्षण याचिका करते दिलीप पाटील सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. दिलीप पाटीलजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आपण नुकताच आमच्या प्रतिनिधीकडून ऐकलं नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालं आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? पहिली गोष्ट असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सरकार जी सिरियस नाही म्हणण्यापेक्षा वेळ काढूपणा एका निश्चित काहीतरी एक धोरण पकडून सरकार या पद्धतीने निर्णय घेत आहे.
आता जर बघितलं तर सरकारनं 20 तारखेला सुनावणी घेतली, ऍप्लिकेशन देऊन घेतली आहे. काही गरज नव्हती, सरकारने ऍप्लिकेशन दिलेलं. त्याचबरोबर एमपीएससीचे ऍप्लिकेशन होतं. आज ऍप्लिकेशनवर सुनावणी होती. आणि यामुळे काय झालं की ही सुनावणी जी 25 तारखेपासून कोर्टानं सांगितलेलं की 25 तारखेनंतर डे बाय डे म्हणजे रोजच्या रोज सुनावणी चालू होईल असं सांगून देखील ही 20 तारखेला घेतलं गेलं आणि नंतर आज बघितलं तर कोर्टानं ती 5 तारखेपर्यंत नेलंय. म्हणजे सरकारनं त्या चुकीमुळे ही सुनावणी पुढे गेलेली आहे आणि आता ही सुनावणी 5 तारखेला जाते. म्हणजे 5 तारखेपर्यंत आता मराठा समाजाला वाट बघावी लागणार आहे. आणि तोपर्यंत सरकारचं एक सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, बाकीचं असू दे, एमएससीबी असू दे, त्याचबरोबर पोलीस भरती असू दे किंवा मेडिकल मधलं भरती असू दे, शिक्षणातली भरती असू दे, म्हणजे मेगा भरती सरकारनं जोरदार चालू केलेली आहे. आणि हे मेगा भरती करण्याचं सरकारचे जे धोरण आहे आणि त्यावेळी मराठा समाजाला बाजूला काढण्याचं हे जे धोरण आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि त्याचबरोबर आता सांगतो की सरकार जर का अशा पद्धतीने मराठा समाजाला जर बाजूला ठेवणार असेल तर मराठा समाज हे कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नाही. आज कोल्हापूरमध्ये देखील आंदोलन आहे, मुंबईमध्ये आंदोलन आहे, त्यानंतर जालनामध्ये. जर ह्या जर का सरकारच्या भूमिकेच्या विरोधात राज्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशी मराठा समाजाची भूमिका आहे. दिलीप पाटीलजी, मला एक प्रश्न असा पडतोय की दिल्लीमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा इथे बैठक झाली सर्व वकिलांची, खास करून सरकारी वकील होते आणि तुम्ही याचिका करता आहात, तुमच्या वतीनेही वकील मांडणी केली, त्यावेळेस तुमच्या वकिलांनी ही म्हणणं का मांडलं नाही की सुनावणी जी व्हावी ती तात्काळ व्हावी, कारण की 25 तारखेला घ्यावी अशी सुप्रीम कोर्टानेच म्हटलं होतं. आज जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेस तुमच्या वकिलांनी कुठला युक्तिवाद देखील केला नाही. मग अशा वेळी याचिका करता तर म्हणणं कोण मांडेल? पहिली गोष्ट असं आहे की सरकारने एक बघायला पाहिजे, याचिका करताना सरकारनं कुठं विश्वासात घेतलेला आहे. याचिका करताना सरकारने विश्वासात घेतलेलं नाही. आतापर्यंत कधीही भूमिका मांडायला याचिकाकर्ते बरेच आहेत, बरेच संघटना आहेत. आमची विनोद पाटील साहेब आहेत, राजेंद्र कोंडरे साहेब आहेत, मी स्वतः याचिका करताय. तर कधीही सरकारनं आमच्या बरोबर मिटिंगा घेतलेल्या नाही आहेत किंवा सरकारनं भूमिका काय मांडायची, याचिकाकर्त्याने काय भूमिका मांडायची, असं एक समन्वय पाहिजे. आणि सरकार म्हणते की आम्ही समन्वय राखू, तर सरकारनं असे समन्वय राखलेलंच नाही आहे. आम्ही याचिकाकर्त्याचे जे वकील आहेत, सरकारचे पहिल्यांदा कोर्ट सरकारची भूमिका ऐकतं, लक्षात घ्या. आणि सरकारची भूमिका ऐकल्यानंतर याचिकाकर्ते ही इंटरव्हेनर आहेत आणि इंटरव्हेनरची भूमिका ही नंतर ऐकली जाते. तर त्यामुळे मराठा समाजातले जे काही याचिका करतायत त्यांना त्यांची भूमिका मांडून. बरोबर. दिलीप पाटीलजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या संपूर्ण माहितीसाठी आणि संवादासाठी. थेट जाऊयात औरंगाबादमध्ये. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत विनोद पाटील तिथे आहेत. सिद्धार्थ, काय म्हणणं आहे विनोद पाटलांचं? बघा, 25 तारखेला सुनावणी सुरू होणार होती आणि संबंध मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आणखी जास्त त्या पल्लवित झाल्या कारण ती प्री पाऊंड करून ती 20 तारखेला सुनावणी आजपासून सुरू केली. फक्त अवघ्या 10 मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टाने पुढची तारीख देऊन टाकली. त्यामुळे कुठेतरी भ्रमनिराश झालेला आहे, अपेक्षांचा भंग झालेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विनोद पाटील आहेत. दादा, काय म्हणाले एकंदरीत? 25 तारखेकडे लक्ष होतं, पुन्हा 20 वर आले आणि पुन्हा जंप करून पलीकडे टाकण्यात आलेलं आहे. काय एकंदरीत अपेक्षा? बघा, मराठा समाजाची कायमस्वरूपी न्यायालयाला एकच विनंती होती की तात्काळ सुनावणी घ्यावी. काल ज्यावेळेस कळालं रात्री 9 वाजता की उद्या सुनावणी होणार आहे, तर मराठा समाजाला एक समाधान वाटलं की न्यायालयाला देखील गांभीर्य आहे आणि न्यायालय सुनावणी अलीकडे घेत आहे. परंतु आज सुनावणी दरम्यान एक विषय चर्चेला आला की फिजिकल हिअरिंग त्या ठिकाणी व्हावी. ही सर्वांचीच मागणी होती आणि तो एक मुद्दा चर्चेला आल्यानंतर न्यायालयाने दुर्दैवाने त्याच्यावर काहीच वक्तव्य केलेलं नाही. न्यायालयाने ती मान्यता देखील दिलेली नाही की आम्ही फिजिकल हिअरिंगची तयारी दाखवतो. न्यायालयाने एकच सांगितलं की जो काही युक्तिवाद करायचा याबाबत 5 फेब्रुवारीच्या दिवशी सुनावणी ठेवण्यात येईल आणि 5 फेब्रुवारीच्या दिवशी आपण सर्वांनी तयारी करावी. 5 फेब्रुवारीच्या दिवशी आम्ही चर्चा करू. वाईट याचं वाटतं की तारीख पडत चालली आहे, न्याय आम्हाला मिळत नाही आहे. रस्त्यावरची लढाई कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही लढू शकलो नाही. राज्य सरकार आमच्याबाबत गंभीर नाही. सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी सरकार देत नाही. तर नेमकं मराठा समाजाने आता करावं तरी काय, हा फार मोठा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित आहे. आता राज्य सरकारच्या भरती जाहीर झाल्या, त्यामध्येही त्या आरक्षणाचा फायदा होणार नव्हता. कुठेतरी नाराजी होती. वाटलं होतं 25 तारखेला काही ना काही ठोस येईल आणि मराठा समाजाच्या मुलांना त्याचा फायदा होईल. अपेक्षा काय होती, आता त्याचा कसं? बघा, मराठा समाजाचे 2014 पासून 2020 पर्यंतचे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.
आपण जर बघितलं टक्केवारी मराठा समाजाची आरक्षणामध्ये घसरलेली आहे, एक विश्वास उडालेला आहे. विद्यार्थी एकच प्रश्न विचारत आहे की मग आरक्षणाच्या भरोश्यावर आम्ही राहायचं का नाही, मग आम्ही कशातून भाग घ्यायचा. जर मराठा समाज श्रीमंत असता तर तो आरक्षणाच्या भानगडीत पडला नसता. तो शिक्षण घेऊ शकत नाही, हक्काचं शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे तो आरक्षण मागतो. एक विद्यार्थ्याचं 1 मिनिट फॉर्म लेट झाला तर तो भरू शकत नाही. इथं 3-3 वर्ष विद्यार्थी प्रतीक्षा करताय. याचा अर्थ मराठा समाजाच्या हाती नैराश्य आहे आणि मराठा समाजाला पुन्हा एकदा अन्याय या ठिकाणी झालेला आहे. राज्य सरकारने गंभीरता दाखवण्याचा प्रयत्न केला. अशोक चव्हाण दिल्लीत गेले, वकिलांच्या बैठका वगैरे घेतलेल्या आहे. तुमचा आधीचा आरोप सरकार गंभीर नाही, तो आताही तसाच असणार. हे बघा, आम्ही कधीच आरोप केला नाही. राज्य सरकारमध्ये कोण चेअरवर बसलेलं आहे आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. मागच्या सरकारवर देखील सरकार ज्यावेळेस चुकत होतं, अगदी मराठा आरक्षण देण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यावेळेस ॲडव्होकेट हरीश साळवे साहेबांना लावून आम्ही सुप्रीम कोर्टातून आदेश आणला. मुंबई हायकोर्टाचे आज ऑन रेकॉर्ड आहे की चीफ जस्टिस मॅडमनी सांगितलं होतं की राज्य सरकार गंभीर नाही. त्यावेळेस आम्ही बोललो आजच्याही सरकार गंभीर नाही. याचं कारण असं आहे की आता काल परवा तुम्ही बघितलं, एक माननीय अशोक चव्हाण साहेबांनी स्टेटमेंट दिलं की अधिक न्यायमूर्तींकडे प्रकरण पाठवण्याची गरज आहे. माझ्यासारखा सामान्य शेतकरी 1 वर्षापूर्वी म्हणत होता प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवा. त्याच्या 5 महिन्याने राज्य सरकार म्हणत होतं आणि आज राज्य सरकारला कोणी सल्ला दिला की अधिक न्यायमूर्ती पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारला काय करायचं, काय त्यांचं धोरण हे त्यांचं निश्चित नाही. आम्ही वारंवार राज्य सरकारला सांगितलं की तुमच्याकडं स्ट्रॅटेजी असेल, फुल प्रूफ प्लॅन असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत उभं राहू. फक्त वेळ काढूपणाचं धोरण असेल तर आम्ही तुमच्यासोबत नसणार आहोत. कायम आमचा तुम्हाला विरोध राहील. पण आता आपण बघतो की अनेक संघटना असतील मराठा समाजातील, त्या लक्षला ठेवून होत्या सुनावणीकडे. पुन्हा 5 तारखेवर गेलेल्या आहे. आता बांध फुटत चाललेला मराठा समाजाचा, तरुण मुलांचा. हे बघा, मी असेल, संघटना असतील, आम्ही गौण आहोत. समाज म्हणून ही लढाई सुरू आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला याचा फायदा होणार आहे आणि प्रत्येक घटक याची वाट बघत होता. संपूर्ण समाज अतिशय चिंतेच्या वातावरणात आहेत आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये जास्त उशीर जर झाला तर बांध तर फुटलेलाच आहे, परंतु एक तरुण पिढी एक वेगळा निर्णय घेईल, कदाचित कायमची या प्रक्रियेपासून दूर देखील जाऊ शकते. कारण की प्रत्येकाचं वय वाढत चाललेलं आहे, वयाची मर्यादा आहे, शेतीवर सगळं समाज डिपेंड आहे, आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पावले उचलले नाही, उपाययोजना केल्या नाही तर काही याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. तुम्ही आता बोलला की मी आधी सांगितलेले मुद्दे राज्य सरकारला उशिरा कळतात, उशिरा पावलं उचलली जात आहेत. आता 5 तारखेसाठी सरकारने काय करायला पाहिजे, तुम्हाला काय अपेक्षा? राज्य सरकारने 5 तारखेची तयारी केली पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टाने जे जे सांगितलं लेखी म्हणणं मांडायचं ते लेखी म्हणणं मांडलं पाहिजे आणि तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये जे काही आहे मराठा समाजाला नियुक्ती देण्याचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुपरन्युमरी असेल, विशेष बाब असेल, हे त्यांनी करावं. हे करायलाच ते तयार नाही आहे आणि न करता कोर्टाला विचारता आम्ही सुपरन्युमरी करावं का, हे गोंधळलेली परिस्थिती सरकारने सिरियसली घ्यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर काय पुढच्या 5 तारखेला सरकारने सिरियस राहील का सरकार आणखी अशी चालढकल करेल, पुढची तारीख मागेल? आम्ही कायम विनंती करू, हात जोडून विनंती करतो की सरकारने गांभीर्याने घ्यावं. कारण हा एकट्या दुकट्याचा प्रश्न नाही, समाजाचा प्रश्न आहे आणि अपेक्षा आम्हाला हीच आहे की सरकार गंभीर राहील, परंतु ते राहत नाही आहे. आम्ही प्रयत्न करू, त्यांना वारंवार विनंती करू. आम्ही आमच्या पद्धतीने विनंतीच करू शकतो आणि ते करतोय आम्ही. दादा, तुम्ही एक आता फार गंभीर वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाचा बांध फुटलेला आहे, आता तारीख पे तारीख पडत चाललेली आहे. तुम्ही सतत मराठा समाजामध्ये वावरत असता, तरुण पोराशी तुमचा संवाद असतो, त्यांची काय भावना आहे नेमकी आता रस्त्यावर उतरायची पूर्ण तयार? हे बघा, हे जे रस्त्यावर आम्ही उतरतो, आम्ही काही न्यायालयाच्या विरोधात उतरत नाही आहे. समाजाचा तरुण रस्त्यावर का उतरतोय, त्याला कुठंतरी एक भावना फिलिंग आलेली आहे की त्या आमचं काहीच खरं राहिलेलं नाही, आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, आमचं वय वाया चाललं, आम्ही नोकरीला लागू शकत नाही, मग आम्ही काहीच होऊ शकत नाही, तर किमान आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही आणि सरकारच्या हातामध्ये जे आहे ते घेतल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे तरुण रस्त्यावर उतरलेला आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः तरुण अतिशय फ्रस्ट्रेशनमध्ये आलेला आहे. तो कुठल्या दिशेने जाईल हे आज कोणी सांगू शकत नाही, कारण की त्याला दिशा देण्याचं काम हे आरक्षण करू शकत होतं, त्याला दिशा देऊन शिक्षणात आणू शकत होतं, मुख्य प्रवाहामध्ये आणू शकत होतं, जे प्रिएम्बल आणि घटना सांगते, परंतु सरकारचे ढिलाईमुळं तसं झालेलं नाही. याचे परिणाम
काय होतील हे देव जाणो. तुमची आता 5 तारखेला याचिकाकर्ते या प्रकरणातील याचिकाकर्ते म्हणून 5 तारखेची पूर्ण तयारी आता आहे. आमची आजही तयारी होती, कालही तयारी आहे, उद्याही तयारी आहे. जे जे मुद्दे मांडायचे आहे ते पूर्णतः तयार आहे. सगळे सायटेशन्स आम्ही काढलेले आहे. या सर्व बाबी आम्ही न्यायालयासमोर गांभीर्याने मांडण्यासाठी तयार आहोत. बघितलं आपण एकंदरीतच एक महत्वाचं वक्तव्य या ठिकाणी की मराठा समाजाच्या तरुणांचा बांध फुटलेला आहे, आता कधीही भडका उडू शकतो. त्यामुळे आता राज्य सरकारने गंभीर होऊन कमीत कमी 5 तारखेला या आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी तरी पावलं केले पाहिजे, त्या पद्धतीची तयारी केली पाहिजे. जी बिलकुल. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही साधलेल्या या संपूर्ण संवादासाठी. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. अगदी हिमालयाच्या हिमनद्यांपासून ते मेघालयातील दाट जंगलांपर्यंत, आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या उंच धारांपासून ते राजस्थान आणि तामिळनाडूच्या कमी होणाऱ्या भूजलापर्यंत, लडाखच्या बर्फाच्छादित वाळवंटापासून दमनच्या दलदलीपर्यंत जितकी या देशाची विविधता आहे, तेवढीच भारतातील पाण्याची वास्तविकता आणि पाण्याचं संकट सुद्धा हे वैविध्यतेनं नटलेलं आहे. आज आम्ही त्यांच्यातील काही गोष्टी उलगडणार आहोत.